तुमचं स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शिवम मराठी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण जाणार आहे आज आपल्या श्रीनाथ हायस्कूल हे इथे, आणि इथं श्रीनाथ हायस्कूल कशी आहे किंवा कॉलेज हे तुम्हाला दाखवतो सारं। तर पूर्ण कॉलेज आणि पूर्ण स्कूल परिसर आपण पाहणार आहे। तर चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला आता श्रीनाथ हायस्कूलमध्ये, आणि हे व्हिडिओ शेवट लोक बघा, हे सांगायची विसरून गेलो तू। हे पहा इथं कसं चालते गाड्या, भाई एक मागे एक सकाळी सकाळी निघू राहिले। तेव्हा आपल्याला हाय केलं भाई त्यांनी, तेव्हा किती गाड्या चालल्या तिथून। आज सकाळी सकाळी यांना ट्रॅफिक मध्ये काढता येत नाही ना, त्याच्यामुळे यांना सकाळी सकाळी काढून देते। मित्रांनो, हे आपलं कॉलेज सध्या आता सकाळी सकाळी इथं कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे मी आलो व्लॉग काढण्यासाठी। नाही तर पोरं मध्ये मध्ये करते, लय म्हणजे मजाकमध्येच करते, पण ते मध्ये केल्यावर आपल्याला जमत नाही ना, आपलं व्लॉग खराब होतं ना। 11वी 12वीचं आहे पूर्ण कॉलेज आहे तिथून। तर ह्या इद्रोक हे बघा, इथून एंट्रन्स आहे ही, आणि तिकडं ती स्कूल होऊ राहिली म्हणजे लहान लेकरांसाठी। आणि हे आपलं बघा, हे श्रीनाथ उच्च माध्यमिक काय सारं नाव गेलं यार याचं, याला रिपेंट करावं लागणार आहे। हे ऑफिस मित्रांनो आपलं हे काय बंद आहे, सर लोक येत नाही एवढ्या लवकर, कारण की शाळाचा टाईमच नाही ना, कॉलेजचा टाईम नाही झालेला। या असा विषय सारा इथं चप 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 चप, इथं लगेच सर शिकिते। इथं आमची जागा इथं नाही मित्रांनो, कारण की आम्ही इथं अख्ख्या 10 ते 12 वर्षात बसलो नाही। आमची जागा ही इथं भाई बैक बेंचर बोलते हैं, सबको बोलते हैशटॅग बैक बेंचर है ना भाई। जे बैक बेंचर राहिलं आहे ते लवकरात लवकर खाली कमेंट करा यार भाई, काय करा हैशटॅग बैक बेंचर। ते असा वर्ग आहे ह्यो आपला नाही बरं का, हे आर्ट्स का कॉमर्स त्याचा काहीतरी आहे, इथं काय मी रोज येत नाही। तर हे विषय हे वर्ग आपला आहे भाई, टॉपचा वर्ग आपला असतो। मग वर्ग बघा केवढा आहे, इथं मॅडम बिडम शिकी द्या, आम्ही काही लक्ष देत नाही जास्त करून। आणि आमचं ते बॅक बेंचर, आमची बॅक बेंचर आहे आम्ही, त्याच्यामुळे मागच असतो आमचं। आणि इथून हवा बिवा मस्तपैकी एकदम खतरनाक व्ह्यू आहे। हे आपल्या पैठणचा रोड आहे, खाली दुकानं लागलेले आहेत, त्या गाय आहे ना। चलो चलो मित्रांनो, हे पहा विद्यार्थी टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक, हे कशासाठी असतं मला नाही माहीत। आणि ओढीत फिडीत जाऊ नका, असे सिगरेट विगरेट वेले का दुसऱ्याला ताण होतो। चार्ट लावलेले पार्ट ऑफ स्पीच, नाउन प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन कंजक्शन इंटरजिग्रेशन संशयबद्ध झालं। आता कळलं ना तुम्हाला, येतील मला इंग्लिश थोडी का आहे ना बाई, विषय आहे का बा, त्याच्यामुळे वाचून दाखिलं तुम्हाला कळावं म्हणून त्या आईला। हे पहा मित्रांनो, हे विषय सारा असा आहे, पण हे विषय फक्त बॅक बेंचरनीच केलेला आहे, ते मला माहिती आहे। हे पहा असे आमचं तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, थांबा तुम्हाला माझ्या 10वीच्या वर्गात नेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय कारनामे केले ते स्टँडअप झाल्यावरती। माझ्या व्हिडिओ काढला होता, आम्ही लढ लावल्या होत्या, लढ सरचा बड्डे होता तर डायरेक्ट वर्गात। हे पहा इथं पण विषय असतो, आता पोरं हेच करणारच, हेच वय हे करायचं अरे की नाही। तर हे आपले हे सारा विषय झाला। आणि इकडं जे काय हे गेट बंद आहे सध्या, पण इकडं MCVC तेच पूर्ण आहे कॅडेटचं त्याचं, हे ते काय बंदच आहे सारं। चला तुम्हाला दाखवतो आता माझा 10वीचा वर्ग। आणि विषय काय झालेला आहे माहिती मित्रांनो, आज रविवारी काही सारं बंद असतं, पण आता हे आपली साफसफाई करायसाठी हल्लेलं आहे। रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आहे, हे पहा ना कसं भारी राखी काढली इथं रांगोळी। इथं मोबाईल वापरायची मनाई आहे, पण मी वापरत राहिलो कारण की मला वापरायचं ना। हे पहा असे वर्ग येते, हे आपले 9वी 10वीचे वर्ग आहे, कारण की पोरं जास्त असल्यामुळे नाही का इथं जास्त वर्ग आहे। आम्ही असं बसायचं यार, लय आनंद हो राहिला यार। हे पहा हॅप्पी रक्षाबंधन। काल
पोरांची रडायची बारी आली असेल मला माहिती आहे, कारण की आमच्या वर्गात मला एक किस्सा आठवला मित्रांनो. खरं यार, रक्षाबंधन होतं, मी तेव्हा दुसऱ्या स्कूलमध्ये ह्या नव्हतो. एक पोरग आहे का, त्या एका पोरीकूनच त्याला राखी बांधायची नव्हती, त्यासाठी रडत होतं. आणि आम्हाला साऱ्यांना पुढं उभा केलं बरं का, साऱ्यांना ए टू झेड पुढं उभा केलं. आणि सगळ्यांना म्हणले, त्या पोरींना म्हणले बांधायच्याला बांधायचं त्याला राखी. तर साऱ्यांना पोरी बी काय सगळ्यांना बांधलं. आणि ते पोरगं रडायला लागलं, त्याला पण त्या मॅडमने हाणून मारून बांधा लावली. बरं बांधली ना, अरे मी राहिलो ना, मला बांधली नाही कोणी. आता काहून नाही बांधली ते मला नाही माहीत, मला बांधली नाही कोणी. मग बांधली नाही तर मग मी सरला म्हणलो, मॅडमला म्हणलो मला बांधा. सारी पोरं खाली बसली आणि मी उभाच. हे पहा, मी असं उभा तिथं. मॅडमला म्हणलो, मॅडम तुम्ही आता मला म्हणजे राखी तर कोणी बांधेल नाही. आणि पोरींना त्या म्हणल्या राखी बांधायला, कोणीच बांधेल नाही. मग मॅडमने काय केलं, एका पोरीकडून राखी घेतली आणि मला बांधून टाकली. लोक रडत यार, पोरी राखी बांधून राहिल्या म्हणून. आम्ही म्हणतो राखी बांधा, पण आम्हाला कोणी बांधित नाही. आपण आलेलो आहे आपल्या वर्गापाशी. हे पा, हे वर्ग आहे आपला. यार इथं मी कुठं बसायचं माहिती आहे? थांबा तुम्हाला सांगतो आता. हे पा, अरे कुठं गेलं? हा, इथं बसायचो मी. इथं बसा. आदित्य मगरे तो मग खोडी करायची, मागच बसलेलं राहायचं, तर खोडी करायचं. आम्ही म्हणजे आधी नवीन आलं तर त्याला म्हणजे आम्हाला बी माहीत नव्हतं ते कोण आहे, ते असं काही ओळख नव्हती. पण ते मला राग यायचा ना. पण नंतर झालं, मित्र झालं ते माझा, सारे वर्गच मित्र होता आपला, तसं काही नाही. तर हे पा, इथं मी बसायचो आधी, जेव्हा नवीन आलो तेव्हा इथं बसलो असं मी महिनाभर. ही 2 नंबरला बेंच आहे. मग भाई महिना झाला का मग इथं भाई विषय हे आपला राऊंडच पूर्ण राहायचं. कारण की आपलं इथं हे सरमुखच राहायचं बरं का. इथं फक्त परीक्षा टायमालाच भरायचं, पूर्ण वर्ग जागा नाही राहायची मग बरं का. आणि इथं आम्हाला सर शिकायचे. ए शिवम काय बोलतो असं ओरडायची इथून. वर नाही, स्वप्नील नाव आहे माझं याच्यात. तर या असा विषय सारा. हे कोणी वाचलं नाही. वर्षभर आम्ही राहिलो इथं, पण हे आम्ही बळचं वाचलं नाही. हो पा, इथं लिहिलेलं आहे एवढ्या मोठ्या अक्षरात, आम्ही बळचं बी वाचलं नाही. पा कशाला लिहिलं, याला पांढरा कलर द्यावा. तर इथं ह्यो आमचा 10वीचा वर्ग आहे. इथं आमची हे झाली स्टँडअपच्या टायमाला आहे का, ह्या बँची आहे का, बँची ह्या तुटलेल्या होत्या, अख्ख्या तुटलेल्या. ह्या आता नीट केल्या असत्या. स्टँडअपच्या दिवशी बँची अख्ख्या तुटल्या होत्या, अख्ख्या. आणि याला आम्ही असं फेकलं होतं, साऱ्या पोरांनी उचलेलं. हे डेस्क, हे जे डेस्क आहे का, असा उचलेला आणि ह्या बेंचवर फेकला होता. पहा, तर हे अशी पूर्ण वर्ग आहे. चला मग खाली. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला वाटलं चांगला अजून तर हे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. ही होती आमची शाळा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आज शाळेत मजा घ्या पूर्ण, शाळा मिस करू नका. कारण की मिस केल्यावर म्हणजे शाळा जाऊ संपत्ती तेव्हा कळतं काय असते शाळा. आता जाऊ वाटतं पण जाता येत नाही. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.